आपण बघणार आहोत आपल्या आजूबाजूचे काही नकारात्मक लोक दूर कसे करायचे। एकदा एका गावात गणू नावाचा साधा शांत स्वभावाचा माणूस राहत होता। त्याचं मन स्वच्छ, पण त्याच्या आजूबाजूला नेहमी वाईट बोलणारे, मस्तर करणारे आणि चिडवणारे लोक असत। तो काहीही चांगलं काम करायला लागला की त्याला अडवणारे, हसणारे आणि गच्ची करणारे लोक त्याच्या भोवती सतत फिरत। गणू रोज वैतागायचा, मनात विचार करायचा, मी कोणाचं वाईट करत नाही, मग हे लोक माझ्या मागे का लागतात। एका दिवशी तो अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला। डोळ्यात पाणी, हृदयात वेदना आणि मनात एकच प्रश्न। तो स्वामींच्या चरणी बसला आणि म्हणाला, स्वामी, माझं मन चांगलं आहे, पण माझ्या भोवती नकारात्मक लोक का येतात? ते माझ्या वाटेला दुःखच का देतात? स्वामी समर्थांनी त्याच्याकडे शांत नजरेनं पाहिलं, थोडंसं हसले आणि म्हणाले, गणू, जेव्हा तू चांगला प्रकाश असतोस तेव्हा किडे आधी प्रकाशाकडेच येतात। पण लक्षात ठेव, किडे जास्त वेळ टिकत नाहीत। प्रकाश जितका तेजस्वी होईल तितके ते आपोआप दूर जातील। गणू गोंधळला। स्वामी पुढे म्हणाले, तुझं मन शुद्ध आहे, पण जोपर्यंत तू त्यांचं बोलणं मनात घेतोस तोपर्यंत ते तुला त्रास देतात। तू तुझ्या कामात, तुझ्या चांगुलपणात, तुझ्या श्रद्धेत मजबूत हो। स्वतःला तेज बनव। नकारात्मक लोक आपोआप जळतील, थकतील आणि दूर जातील। गणूच्या डोळ्यातलं पाणी थांबलं। त्याला पहिल्यांदाच जाणवलं, वाईट लोक थांबायचे नसतात, आपणच मजबूत व्हायचं असतं। त्या दिवसानंतर गणूने स्वामींच्या शब्दांना धरलं। तो मनाने अजून शांत, अजून सच्चा, अजून श्रद्धावंत झाला। थोडे दिवस गेले आणि आश्चर्य म्हणजे जे लोक त्याला हिणवत होते तेच त्याच्यापासून दूर जाऊ लागले। काही बदलले तर काही स्वतःच त्याला टाळू लागले। गणूचं जीवन आनंदी झाला आणि त्याला नेहमी आठवायचा स्वामींचा एक उपदेश, स्वतःला तेज कर, अंधार आपोआप निघून जाईल। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। श्री स्वामी समर्थ।